फॉरेन मध्ये सेटल होणं यशाचं लक्ष्य नाही. आहे मला जायचंय 100%. कुठल्या देशात? मी जाणार युरोपला. युरोपमध्ये कुठला देश विचारला, खंड नाही. आहे शिक्षण परत again तेच माझा शिक्षण पद्धतीवरतीच प्रश्न आहे. प्रश्न आहे. हा नाही, युरोपमध्ये का? कुठेही जाईल, देश? तुला सांगतो का, हम्म. कुठेही जाईल. हम्म. इथून एकदा बाहेर पडलेल्या लोकांना असं वाटतं की स्वतःची भांडी घासली तरी कष्ट आहे. मी माझ्या घरी जर घासले तर असं वाटतं की पोराला किती कष्टात, म्हणजे नाही का की काय रे हे काय जगणं असते. भांडी घासण्याचं काम दुसरं कोणाचं तरी. हं. पण बाहेर जाऊन जर मी केलं तर त्याला मान्यच आहे. हा मग तू तिकडं जर्मनीमध्ये बिलकुल. मी स्वतः जर लहान नोकरी, शिक्षण करत करत लहान नोकरी करत असेल कोणती तरी, आणि स्वतःची भांडी स्वतः घासत असेल, त्याला जास्त मान्यता आहे. पण तू इथं घरी घासली की नाही, इथं किंमत नाही. किंमत इथं करणाऱ्यालाही लाज वाटते ना. आणखी इथं आपली करणाऱ्याला सिस्टम आहे ना हम्म. की हे पर्टिक्युलरली आमच्या काकू येणार, सकाळी ते करून जाणार. 100%. आपलं ठरलंय लहानपणापासून तू तेच बघितलंय. पण फॉरेनला जाण्याचं फायदा जे वाढलेलं आहे हम्म. ते मला असं वाटतं का नसावं. माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे. आता मध्यंतरी बातमी उडाली होती, कितपत खरं कितपत खोटी, की विराट कोहली रिटायरमेंट नंतर लंडनला शिफ्ट होणार आहे. तर लोक त्याला ठोकायला सुरुवात केली त्याची की असं कसं इथलं थांबून. पण माझा एक प्रश्न आहे त्या लोकांना, तुम्हाला जर चान्स दिला तिथं व्यवस्थित राहण्याचा, तुम्ही का नाही प्रेफर करणार? पहिली गोष्ट सिविक सेन्स आहे तिथल्या लोकांना. आपल्याकडे लोकांना कुठं मुतायचं कुठं हागायचं हे सांगावं लागतं. म्हणजे कळतंय का, इथून आपली सुरुवात आहे. प्रदूषण, राहणीमान. म्हणजे मला माझ्या मुलांना चांगले वातावरणात वाढवणं का नाही आवडलं. हा तर दुसरा मुद्दा असा की तू इथं का नाही ते करत, बरोबर आहे का? बरोबर. पण तेच आहे ना, तुम्ही एकट्याने करून फायदा नाही, सगळ्यांनी गेलं पाहिजे. तोच विषय येतो ना की कोणाच्या गळ्यात घंटी कोण बांधणार जाऊन मांजराच्या गळ्यात, तसं असेल नाही. आणि का नाही त्यांनी जावं बाहेर. नाही, माझं हे बघ, माझं कसं मत आहे, बाहेर हे प्रॉब्लेम्स कोणत्या कंट्रीमध्ये नसतात किंवा कोणते बाहेर पण वेगळे प्रॉब्लेम्स येतील. असं मी असं नाही म्हणत की कोण नाही म्हणत आहे. ऑफकोर्स इंडियामध्ये आहेत प्रॉब्लेम, बाहेर पण कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीचे प्रॉब्लेम असतात. मी ऑन अ पर्सनल लेवल मला असं विचार होतो की एक माणूस जेव्हा घरातनं असा निघून बाहेर सेटल व्हायचा विचार करतो, शिक्षणासाठी आधी जातात, म्हणतात सगळेजण शिक्षण करून परत येणारे, कोणी येत नाही, सेटल होतात, जातात, सेटल होतात. आता तुमची फॅमिली वेगळी होत जाते इथून पुढे. उद्या घरी काय लागलं, म्हणजे मी तरी भारतात वाढलोय म्हणून सांगतो, उद्या घरी माझ्या काहीतरी लागलं, काहीतरी मदत हवी, कोणाला काहीतरी हेल्प हवी, फक्त बरेचदा असं असते, चल मुद्दा हॉस्पिटल वगैरेचा घेऊया, डायरेक्टली सिरियस विषयाकडे जाऊ. तसा जरी विषय असला, एक वेळा पैसे नसतील देता आले माणसाला चालते, सहानुभूती लागतील, 10 लोक येऊन हॉस्पिटलला तुमची जशी ओळख काढून का असे ना कशी ना कशी तरी मदत करायचा प्रयत्न करतात. तो माणूस येऊ शकत नाही. तो माणूस तिथे व्हिडिओ कॉलवर काय 4 लोकांना फोन करायचा प्रयत्न करत, तो इथं उभा नसू शकतो. हा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम मला तरी पर्सनली असं वाटतंय. मी तुझ्या मताशी ते सहमत आहे की तुम्ही हे जाता, पण प्रॉब्लेम काय होते माहितीये का, की बाहेरच्या देशाचं मला वाटतं सगळ्यात मोठं फॅसिनेशन तरुणांना असण्याचं कारण एक वाटतं स्वतंत्र. की तुला कळतंय का की तू जरी लातूरवरून पुण्यात आलास तर एक लिबरल असण्याचा भाव येतो रे. कारण की तू गावाकडे एखादी मुलगी जर शिकत असली, पुण्यात आली तर ती एखाद्या कोणाबरोबर बोलू शकते. माझी मैत्रीण सांगत होती की मी इथं आले पहिल्यांदा कुठल्या तरी मुलाशी बोलले. ते किती वाईट आहे, वयाच्या 18-19 वर्षानंतर तुम्हाला दुसऱ्या जेंडर बरोबर बोलण्यासाठी तुम्हाला 18-20 वर्ष द्यावं आणि त्यासाठी तुम्ही तुझं गाव सोडलं. सेम किस्सा आपण फॉरेनला गेलो, तू कोणालाही डेट करू शकतो, तिथे कुठे काही केलं तरी समजते का त्यांच्या देशात ते नॉर्मल आहे. हे स्वातंत्र्यासाठी माणूस फिरत असतो ना सगळीकडे. मला ऑब्झर्वेशन मध्ये ते चाललंय, म्हणजे माझे खूप जण अगदी जवळचे मित्र आज बाहेर जाऊन हे केलेले आहेत, आणि त्यांच्यापेक्षा जास्त ते इंस्टाग्राम वरतीच मी जास्त गोष्टी बघितल्या. लोक हे असं मी करत मला बेल लाजता मी म्हणायला तयार आहे, अशी जुंगळी पोरं जाऊन बघितलेली आहेत ना, अजिबात लाजत नाही की ह्या फॉरेनला जाऊन करणार काय, ज्याला इथं काय करता येत नव्हतं तो तिथं काय करतोय. तेच करतो जी आपल्यापर्यंत येत नाही की तो काय करतो. एक्झॅक्टली मॅकडॉनल्ड मध्ये भांडी घासून देते, पेट्रोल पंपावर काम करते, पेट्रोल पंप, आणि इकडं काय नाही करत, इकडं 15,000 मिळतं, तिकडं काय, अरे तिकडे 15, तिकडच्या हिशोबाने ते 15,000 पण नाहीये जे कमवत आहेत तिकडे. म्हणजे तिकडे राहायला तुला कमीत कमी 40,000 भाडं बिडं लागते. अगदी तू स्टुडंट जरी असला तरी तुला तिकडच्या हिशोबाने जास्तच पैसे लागणार आहेत. पण हे आम्हाला इकडे ओळखतायत ना लोक. इथं समाजात आमच्या बापाचं किंवा माझं एक इमेज आहे, आणि मी उद्या कसं जाऊन ते पेट्रोल पंपावर काम करू
किंवा मी कसं काय म्हणजे मॅकडॉनल्ड मध्ये आपण काम ठरवलंच करू आहे ना ते कसं म्हणतात हा. की आपलं इतक्या वर्षापासून असं आपण हायरार्की बनवलेली आहे की हे काम करणं घाण आहे किंवा हे काम आता तू हे माझं काम थोडी आहे. समाज व्यवस्थित गेलास ना तर आधी ही कामं वाटून दिली हो. होती त्या त्या कम्युनिटीला. नंतर ते जेव्हा ग्लोबलायझेशन नंतर किंवा स्वातंत्र्याच्या काळानंतर ते मोडायला लागलं ना तेव्हा हा सगळा त्रास तयार व्हायला लागला. आता त्याच्यावर आपण सोल्युशन काय काढलं की तिथंच रिड्यूस केलं लोकांना की हा पेट्रोल पंपावाल्याचा आहे तर ते तिथंच ते काम करणार आपण हे काम करायचं राधा त्यानं आपण हे नाही विचार केला की म्हणजे काय म्हणतात की त्याच्यात ऑपॉर्च्युनिटी काय आहे आणि ते काम करणं का खराब आहे. हाच बरं तुम्ही अजून एक गोष्ट बघा त्या सगळ्यामध्ये मी म्हणलं आपलं काय म्हणणार की पंपावर काम केलं की हे कमी वाटतंय हे जास्त वाटतंय इकडे काम केलं म्हणजे एसी ऑफिस मध्ये बसून बसला की काहीतरी साईड वेब झालाय मोठा सेटल भेटेल तिथे जाऊन त्यांनी ते इंस्टाग्राम वरती फोटो टाकायचे फॉर्म म्हणजे इकडनं गेलं पोरग की अर्धे मी तर खूप जण बघितले तुम्ही सुद्धा युट्यूब वरती जाऊन बघा अर्धे लोक शिक्षणाला गेले की इन्फ्लुएन्सर व्हायला लागले की जर्मनी या देशामध्ये मटण किती रुपयाला मिळतं हे मी दाखवते इथे शेपू आहे का नाही इकडे भुईमुग मिळतो का नाही अहो मॅडम आम्हाला काय बघायचंय आणि लोक याला व्ह्यूज देतात. मला त्याला ज्याचा तू मागण्याचा म्हणलास ना त्याला विचारलं झट काय टाकला दुसऱ्या पॉडकास्टचा विषय ज्वलंत विषय जर्मनीमध्ये झटका झटका मिळतं की हलाल मिळतं. म्हणजे मला असं आपण ह्याच्यात अडवलं मी हेच म्हणतोय की आपलं विचारसरणी इथंच अडकली. अरे पण ती लोक मला मी चौकन तुला तेच म्हणतोय जर तुला कंटेंट क्रिएशन करायचंय आपण कसं आहे गॅरेज मध्ये बसून करतो आहे ना आता हे तू कशाला तिकडे जाऊन कसं त्रिकोणचं गॅरेज नंतर हे सांगायची गरज होती का तुला अरे कधी कधी निघून जातं तोंडात नाही नको सांग आयडेंटिटी हाईड करायची का नाही हो तो दुधाची लाईन कापतो हा गॅरेजला काम करतो अरे लोक फाईंड करतील शोधून काढशील मित्र कोण आहे तर तसं एक आहे की जर तुला कंटेंट क्रिएशन करायचंय तर ते इथेही करता आलं असतं पण तिला तिथली लाईफस्टाईल दाखवायची आणि हे सगळं करून बरं मला खरंच लोकांना ठीक आहे पुढच्या पॉडकास्टचा परत एक विषय सापडलेला आहे मला की लोकांना चांगला कंटेंट बघायचंय का लोकांना चिटागिरी बघायची. मी अगदी स्पष्टपणे विचार आता मी तेच म्हणतोय ना तिकडे जाऊन इन्फ्लुएन्सिंग आता हे करतात जे लोक आपल्याला लाईक करत नाही त्यांना काय आहे म्हणजे तुझ्याच कंटेंट आवडत आपला चांगला कंटेंट आता इथं पण त्यांनी जर लाईक नाही केलं तर आपण समजून जाईल की तो व्यक्ती काय हा तर मग मूळ विषयाकडे येतात इकडे काम करायला लाज वाटते इकडे एक आयडेंटिटी आहे समाजात स्थान आहे असं हे फार वाटतं आणि हे स्पेशली मला पहिला मुद्दा जो आपला होता नोकरी मिळण्यामध्ये की आपलं म्हणजे मला मी स्वतः मराठी मुलगा आहे म्हणून मी हे बोलू शकतो की लहानपणापासून एक काय म्हणतात अननोईंगली आपल्यामध्ये एक प्लान झालेलं की आपण समाजात काहीतरी गरज आमचे दाजे मागचे 4 पिढ्या 5 पिढ्या 10 पिढ्या काय राजे दाजे परवाजे परदादा काय आमचे राजे रजवाडे काय नव्हते पण आम्हाला माझे होते हम खानदानी हा